बदलापूर रेल्वेचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद आहे। प्लॅटफॉर्म बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होते। प्लॅटफॉर्मवर गर्दीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद, प्रवाशांची गैरसोय होते। तात्काळ प्लॅटफॉर्म सुरू करा अशी प्रवाशांनी मागणी केलेली आहे। तर प्रवाशांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी। बदलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आपण हा पाहू शकतो। या फलाट क्रमांक 1 हा लोखंडी जाळ्या लावून बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे बदलापूर जे प्रवासी आहेत त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। आपण पाहू शकतो की हा फलाट क्रमांक 1 आणि 2 होते, याच्यामधला हा जो 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे हा पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। काय म्हणणं आपलं? हा जो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद केलेला आहे, हा जो एक प्लॅटफॉर्म बंद केलेला आहे तिथे जर त्यांनी थोडीशी जागा वगैरे जर 3 फुटाची 4 फुटाची दिली असतील तर निदान दोन्हीकडून प्रवासी उतरले असते। आता तुम्ही पाहताय की बदलापूरमध्ये वाढती लोकसंख्या झालेली आहे आणि एकतर त्यामध्ये गाड्यांचा जो प्रवास आहे तो फार अपुरा आहे। ओके, म्हणजे या लोकसंख्येला धरून जर गाडी बघितली तर फार कमी प्रमाणात इथे दिल्या गेलेल्या आहेत। आणि प्लॅटफॉर्म 1 वरती जो लेफ्ट साईडचा जो प्लॅटफॉर्म ते मोकळा केलेला आहे तिथे एवढी प्रचंड गर्दी होते की तुफान गर्दीमुळे कदाचित चेंगराचेंगरीचा हा प्रसंग आलेला आहे। एखादी कॅज्युअलिटी गाडी आली त्यावेळेला उतरताना चढताना जी प्रवासाची गर्दी होते ती टोटली बघितलं की कुठेही कधी पण कॅज्युअलिटी होऊ शकते। आणि ज्या सुविधा पाहिजेत म्हणजे टॉयलेटचा प्रश्न आहे, शेडचा प्रश्न आहे, त्या प्राधान्याने करायला पाहिजेत। त्या सोडून या रेल्वेने बॅरिगेड टाकून लोकांची भरपूर अडचण केलेली आहे। सकाळच्या फ्रिक्वेन्सीमध्ये किती गर्दी असेल, म्हणजे ही गर्दी कशी रोखायची याचं नियोजन न करता त्यांनी बॅरिकेड टाकून ही लोकांची गैरसोयच केलेली आहे। तुम्हाला साधं शेड टाकता येत नाही तर तुम्ही बॅरिकेडवर एवढा खर्च म्हणजे फालतू नाहक खर्च करत बसलेत। तो सरकार रेल्वे प्रशासनाने याच्यावरती लवकर ते बॅरिकेड्स काढून टाकावे। जो निर्णय रेल्वेने घेतला त्याला प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आणि लवकरात लवकर हे जे काही लोखंडी जाळ्या आहेत त्या काढून टाकाव्या अशी मागणी रेल्वे प्रवाशांची आहे। जी 24 साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर।